असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराव केजरी, सुशील सोमानी आजच्या या छोटे काही कार्यक्रमाला अगत्यानं पुण्याहून उपस्थित झालेले या क्षेत्राचे जाणकार आणि आमचे सरकारी मदत बाफना मुद्दाम या ठिकाणी उपस्थित असलेले संचेती विठ्ठल भैया, प्रोफेसर ओसवाल, राजेंद्र गुब्बे, बारामतीचे माजी नगराध्यक्ष, अन्य सगळे सहकारी विविध व्यापारी बांधवांच्या संघटनेचे प्रमुख आणि आपण सगळे बंधू भगिनी, आजचा दिवस हा एका दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे. मी कालपासून संध्याकाळपासून बारामतीमध्ये आहे आणि येत्या 3 दिवसामध्ये इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर, अन्य काही तालुके त्या ठिकाणी जायचा कार्यक्रम ठरवून आलेला आहे. आणि माझ्या कार्यक्रमाचा उद्देश हा दुष्काळी दौरा आहे. पण माझा एक अनुभव आहे की दुष्काळी दौऱ्याच्यासाठी मी ज्यावेळी निघत असतो तेव्हा पावसाची सुरुवात होते. आणि आज आनंद आहे की पावसाची सुरुवात झाली. थोडं बहुत असे कार्यक्रम याच्यात अडथळा आला तरी हरकत नाही, पण पाऊस पडून द्या. यंदाचं वर्ष वेधशाळेच्या अभ्यासानुसार महाराष्ट्राला आणि देशाला पावसाच्यासाठी चांगले वर्ष येणार आहे. त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळते. गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर आपल्या भागामध्ये ऊसाचं पीक हे महत्त्वाचं पीक आहे. गेले काही वर्ष देशामध्ये 1 नंबरचं ऊसाचं आणि साखरेचं उत्पादन हे उत्तर प्रदेशमध्ये होतं आणि 2 नंबरचं उत्पादन हे महाराष्ट्रात होतं. यंदाचं वर्ष असं वर्ष आहे की यंदाच्या वर्षी साखरेचं उत्पादन 1 नंबरचं महाराष्ट्रात झालेलं आहे आणि उत्तर प्रदेश 2 नंबरला गेलेलं आहे. याचा अर्थ आपल्याकडं अधिक उत्पादन झालं, अधिक साखर झाली असं नव्हे, पण उत्तर प्रदेशमध्ये साखर कमी झाली आणि त्याचा परिणाम नंबर आपल्याला पाहायला मिळाला. हे होत असतं, चढ उतार हे होत असतात. पण चढ उतार झाल्याच्या नंतरसुद्धा
राज्यकर्त्यांनी शहाणपणानं निकाल घेतला पाहिजे. दुर्दैवानं यंदाच्या वर्षी दर चढ उतार झाले आणि केंद्र सरकारने पहिला निर्णय घेतला साखरेची निर्यात थांबवली. आज महाराष्ट्रामध्ये साखरेचा स्टॉक प्रचंड आहे. दुनियेमध्ये बाजार आहे, किंमत आहे, पण सरकारची बंदी होती. निर्णय घ्यायचा अधिकार असलेल्या ज्येष्ठ राज्यकर्त्यांची माझी चर्चा झाली आणि त्यांना सांगत होतो की साखरेचं उत्पादन तसं कमी होणार नाही आणि त्यासाठी लगेच तुम्ही निर्बंध आणू नका. पण मला सांगण्यात आलं की निवडणुका होईपर्यंत आम्ही तुमचं ऐकणार नाही, निवडणुकीच्या नंतर भेटू. बघूया आता निवडणुका झाल्यात, 18-19च्या नंतर पार्लमेंटची अधिवेशन सुरू होईल आणि आम्ही लोक केंद्र सरकारची जाऊन चर्चा करू. आजपर्यंत आपण ऊस म्हणल्यावर फक्त साखर तयार करत होतो, पण गेले काही वर्ष आम्ही अधिक लक्ष दिलं. साखर तयार करतो, पण वीज तयार करतो आणि इथेनॉल तयार करतो. मळीपासून इथेनॉल करायला लागलं, त्यामुळे 2 पैसे अधिक येतात. पण यंदाच्या वर्षी केंद्र सरकारने इथेनॉलवर बंदी घातली आणि परिणाम हा झाला की गळीत झालं, साखर निघाली, मळीपासून इथेनॉल करायचं होतं, त्याला बंदी आली आणि त्याच्यामुळं कारखानदारीचं आर्थिक नुकसान झालं. अपेक्षा अशी आहे की आता काही ना काहीतरी निर्णयात बदल होतील आणि हे चित्र बदलेल. आज या देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे उत्पादन आहे. आणि हा इथला कार्यक्रम आपण घेतला, तो कार्यक्रम माझ्या सूचनेने घेतला. लोकसभेची निवडणूक झाली. आणि ही निवडणूक झाल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले पाहिजे. एक वेगळं निकाल त्यांनी दिला. देश पातळीवरचा एक निकालसुद्धा वेगळा आहे. गेले 10 वर्ष मोदी साहेबांच्याकडे देशाची सत्ता होती आणि त्याचा परिणाम लोकसभेचा हा जो काही निर्णय झाला तो एका वेगळ्या प्रकारचा निर्णय. सरकार आता बनलं, मंत्रिमंडळाचा
शपथविधीचा कार्यक्रम काल झाला आणि आपण आपल्याला अपेक्षा करूया की या देशामध्ये स्थिरता येईल. स्थिरतेची आवश्यकता आहे. निवडणुका येतात आणि जातात, पण या देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत आणि स्थिर कशी राहील याच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे. आत्ताच एकंदर निकालाचं चित्र पाहिलं तर गेल्या निवडणुकीमध्ये 5 वर्षाच्या पूर्वी आज जे सत्तेमध्ये आले त्यांना 300पेक्षा जास्त जागा लोकांनी निवडून दिल्या होत्या. यंदाच्या वर्षी त्या 300चा आकडा 240वर आला. याचा अर्थ 60 जागा कमी झाल्या आणि त्या कमी झाल्या. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश हे अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेनं वेगळं निकाल घेतला. मला निवडणुकीच्या आधी असं वाटायचं रामाचं मंदिर झालं हा निवडणुकीचा प्रचाराचा मुद्दा असेल आणि विशेषतः उत्तर भारतामध्ये राम मंदिराच्या नावानं लोकांचं मतदान सत्ताधारी पक्षाकडे जाईल. पण आपल्या देशाचे लोकही मोठे समंजस आहेत. मंदिराच्या नावानं तुम्ही मतं मागता म्हणल्याच्या नंतर लोकांनी काहीतरी वेगळा निकाल घेतला आणि हे मंदिर अयोध्यात बांधलं. अयोध्यामध्ये भाजपचा पराभव झाला. म्हणजे मंदिराची भीती आम्हाला वाटत होती, पण मंदिराचं राजकारण दुरुस्त कसं करायचं हे या देशाच्या जिथं मंदिर झालं तिथे सामान्य जनतेने केलं. आणि मी नेहमी म्हणत असतो की या देशाची लोकशाही जी टिकली ती आम्हा लोकांच्यामुळे नाही, या देशाच्या सामान्य माणसाचा जो सामूहिक शहाणपणा आहे त्या शहाणपणामुळं या देशाची लोकशाही टिकलेली आहे. आणि म्हणून गेले 10 वर्ष राज्यकर्ते प्रत्येक गोष्टीत टोकाची भूमिका घेत होते. त्या राज्यकर्त्यांना जमिनीवर पाय टेकवले पाहिजेत हा संदेश या देशाच्या जनतेने दिला. आणि मोदी साहेबांना सरकार बनावं लागलं, पण ते एकट्याच्या ताकदीवर नाही. चंद्रबाबूची मदत घ्यावी लागली, नितीश कुमारची मदत घ्यावी लागली. आणि ज्या वेळेला इतरांच्या मदतीनं सरकार चालतं त्यावेळेला सामंजस्य याचं विस्फोरण करून चालणार नाही. आणि ती अवस्था देशामध्ये आलेली. ठीक आहे, आपण अशी अपेक्षा करूया की सरकार हे स्थिर सरकार असेल. सरकार अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्यासाठी ठोस पावलं टाकणारं सरकार असेल. राजकारणात मजबूत असतात, पण अर्थव्यवस्था ही मजबूत पाहिजे. आणि अर्थव्यवस्था मजबूत असली तर व्यापार आणि उद्योग याला उन्नत अवस्था येते. आणि आज ती आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. मी जवाहर शेठ आणि सदाबापूंना मुद्दाम कळवलं की मला व्यापारी बांधवांना भेटायचं आहे. इथं गुजरातींनी काही खुलासा केला त्याच्या खोलात मला जायची आवश्यकता नाही. माझ्या दृष्टीने तो विषय महत्त्वाचा नाही. माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय हा आहे की ज्या मतदारांनी एवढी मतं दिली त्यांच्या जीवनात, त्यांच्या संसारात, त्यांच्या व्यवहारात
आपण परिवर्तन कसं करू शकतो? मदत केली. आधीच्या काही लोकांनी सांगितलं की या निवडणुकीमध्ये फार लक्ष होतं, अनेक गोष्टी छापून येत होत्या, टीव्हीवर येत होत्या. मी शांत होतो, तर मला माहिती आहे बारामतीकडे शहाणे लोक आहेत आणि तो शांतपणा बघायला मिळाला. मतदान केंद्र आणि मतदानाचा बूथ, त्या बूथची काय अवस्था आहे ते बघितल्यानंतर इथं एकंदर बूथ 1250 होते की त्या 1250 बूथवर जाऊन तुम्ही लोकांनी मतदान केलं. आणि या 1250पैकी आम्हा लोकांच्या बाजूनं बहुमत देणारे 1190 बूथ होते. 62 बूथ हे विरोधकांच्याकडे होतं. मात्र म्हणायचं की नाही मतदार शहाणे आहेत, त्यांनी शांतपणा दाखवला का नाही? आणि म्हणून हा शांतपणा, हा देशाची अर्थव्यवस्था, देशाचं भलं, हा सामान्य माणसाचा आहे, त्यामुळे आपल्याला बघायला मिळतं. आणि मी तुम्हाला सगळ्यांचा आभारी आहे की तुम्ही लोकांनी हा शहाणपणा आजच दाखवला नाही. मी 1967 सालापासून तुमचा शहाणपणा बघतोय आणि तो शहाणपणा काही पिढ्यांच्या दृष्टीतून झालेला आहे. अनेक लोक आहेत, काही लोक नाहीत, पण शहाणपणापासून बारामतीकडे कुठं बाजूला गेला नाही. आणि म्हणूनच मी कळवलं जवाहर शेठला की ज्यांनी देशात काही चर्चा हो, तुम्हाला यंदाच्या वर्षी बारामतीची चर्चा कुठं झाली माहिती आहे? न्यूयॉर्कमध्ये. न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेमधलं सगळ्यात महत्त्वाचं शहर न्यूयॉर्क, तिथल्या वर्तमानपत्रात बारामतीची चर्चा. त्यामुळे तुम्ही काही साधे लोक असतात, कुठं जाऊन पोचला, चांगली गोष्ट आहे. आता त्याच्या खोलात जायचं नाही, आता हा निकाल घ्यायचा. आत्ता महाराष्ट्रापासून सुरुवात करायची. महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी 48 जागा लढवल्या. त्या 48पैकी आम्हा लोकांच्या 30 जागा निवडून आल्या. आता हा लोकांचा शहाणपणा, सौंदर्यपणा महाराष्ट्राच्या भल्यासाठी कसा वापरता येईल? आणि तो वापरायसाठी उद्याची विधानसभा, त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. आणि त्याहीपेक्षा मी विचार हा करतो आहे की अर्थकारण, व्यापार, उद्योग हा वाढेल कसा? आज आपण बघतो आम्ही लोकांनी काही निर्णय घेतले सत्तेत असताना, आणि ते निर्णय व्यवहार आणि व्यापार हा बदलायला मदत करणारे हे निर्णय होते. एकेकाळी बारामती म्हणल्यानंतर गुळाची बाजारपेठ होती. तुमच्यातल्या काही जुन्या लोकांना माहिती आहे, आपण गावात बाजारपेठेने गेलो तर पूर्वी गुळाचा वास यायचा. ही बारामतीचं वैशिष्ट्य होतं. आणि आज स्टेशन रोडला किंवा विद्याप्रतिष्ठान ज्या भागात आहे त्या रोडला गेलो आपण तर नवीन नवीन व्यवसायाची केंद्र झाली, दुकानं उघडली, व्यापार वाढला. पण एकेकाळी तो सगळा भाग हा जिनिंग प्रेसिंग, कापूस आणि कापसाच्या प्रक्रियेचा होता. आता हे बदललं आणि ते बदलायची काळजी आम्ही घेतली.
आणि त्याचा परिणाम पुण्याचा सगळा परिसर बदलतो आहे. पुणे शहर एक काळ असा होता की किर्लोस्करांची फॅक्टरी, राजा बहादूर मिलची फॅक्टरी, अशा काही फॅक्टऱ्या. यशवंतराव चव्हाणांच्या सारखा नेता आला आणि त्यांनी MIDC स्थापन केली पिंपरी चिंचवडला आणि कारखाने आले. बजाज ऑटो आला, टेल्को आला, अनेक कारखाने आले, छोटे व्यवसाय वाढले आणि तो भाग एक औद्योगिकदृष्ट्या प्रगत झाला. माझ्याकडे तुम्ही लोकांनी महाराष्ट्राची सत्ता दिली, मी त्याच्यात बदल केला. म्हणजे आता पुण्यात उद्योग नको, आता बाहेर चला. आणि बाहेर आलो आम्ही जेजुरीला, जेजुरीने आलो बारामतीला, बारामतीवरनं गेलो इंदापूरला, भिगवणला, पुण्यातून गेलो रांजणगावला, त्याच्यातून पुण्यातनं गेलो चाकणला आणि पुण्यातनं गेलो पलीकडच्या बाजूला शिरवळला. आणि ही सगळी उद्योगाची केंद्र बनली, व्यापाराची केंद्र बनली, अधिक हाताला काम देण्याची केंद्र बनली. आणि त्याचा परिणाम आज कारखानदारी, व्यापार, व्यवसाय हा सगळ्यांचा वाढला. लोकांची खरेदी करण्याची शक्ती, ज्याला इंग्रजीमध्ये पर्चेसिंग पॉवर म्हणतात, ती ज्यावेळी मजबूत होते त्यावेळेला व्यापार वाढतो, त्यावेळेला व्यवसाय सुधारतो. आणि म्हणून बहुसंख्य लोकांची बाजारात जाऊन माल खरेदी करण्याची ताकद ही वाढवायला पाहिजे. ही सवय विकेंद्रित स्वरूपात कारखानदारी काढली, त्याचा परिणाम हा त्या ठिकाणी झाला. सुदैवानं साखरेची कारखानदारी होती, 2 पैसे उसाला चांगले मिळाले आणि त्याचाही फायदा झाला. आणि लोकांनी, व्यापाऱ्यांनी जे जे काही बदल करायला पाहिजे त्या दृष्टीनं पावलं टाकलं. त्याच्यातही बदल झाले. IT इंडस्ट्री ती काढली गेली. हिंजवडीला आज 11,000 कोटीचा एक्सपोर्ट आहे. 11,000 कोटी एक तर हिंजवडीला, 2 गावं आहेत आणि त्या ठिकाणी हा व्यवहार आहे. हे कशामुळे घडलं? एक शिक्षित तरुण पिढी आणि सरकारने ह्या IT सेक्टरमध्ये पावलं टाकण्याच्या दृष्टीनं घेतलेले ठोस निर्णय. मी मागे सांगितलं होतं की IT जिथं आली तिथं साखर कारखाना येत होता, त्याचं भूमिपूजनाला मला बोलवलं. मी भूमिपूजन केलं आणि भाषणात सांगितलं इथं कारखाना होणार, इथं मला IT करायची. सगळे शेतकरी म्हणजे काय म्हणजे साहेब आहे, आम्ही ह्याला कारखान्याच्या भूमिपूजनाला बोलवलं, त्यांनी नारळ फोडला आणि म्हणतो इथं होणार नाही. ते झालं नाही. IT आली आणि आज 3 लाख लोकांना काम मिळालं. 3 लाख लोकांना काम मिळालं याचा अर्थ काय समजायचं होतं. आणि मी असा विचार असा केला की बारामती असो, इंदापूर असो, दौंड असो, पुरंदर असो किंवा अन्य ठिकाणी असो, जो काही काळ आमच्या हातात राहील त्या काळामध्ये इथं अधिक उद्योग आणखीन आणणार, मोठे उद्योग आणणार की ज्या उद्योगावर अधिक हाताला काम मिळेल. आणि अधिक हाताला ज्यावेळी काम मिळेल त्यावेळी तुमची सांस्कृतिक स्थिती ज्यावेळी सुधारेल त्यावेळेला व्यापार वाढेल. आणि त्यासाठी असा कार्यक्रम हा डोक्यामध्ये आहे. त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांचं सहकार्य पाहिजे हे सांगण्याच्यासाठी मी ही आजची बैठक घ्यायला सांगितलं. आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की इथं राजकारण आणायचं नाही. इथं एका विचारानं अर्थकारण हे मजबूत कसं होईल
हा एकच विचार डोक्यात ठेवायचा आणि त्या कामाला सहकार्य करायचं आणि ती भूमिका घेऊन आपण पुढची पावले टाकू. मी त्याचा स्वतंत्र एक प्लॅन तयार करतो आहे. काही जाणकारांशी बोलू, राज्य सरकारशी बोलू, केंद्र सरकारशी बोलू. तुम्हाला मी एवढंच सांगतो की आमचा निवडणुकीमध्ये संघर्ष होतो, तो झाला. त्याच्यात काय आम्ही हात राखला नाही. आम्ही टीका-टिप्पणी केली, मोदींनी टीका-टिप्पणी केली. माझ्यावर तर त्यांनी व्यक्तिगत टीका केली, पण ठीक आहे, मी काय त्याचा विचार करत नाही. पण मी एक गोष्ट सांगतो, अर्थकारण, अर्थव्यवस्था, व्यापार हा वाढीच्यासाठी या सगळ्यांची मदत घेण्याची भूमिका माझी राहील. तिथं कमी होणार नाही आणि ते करून आपल्याला हे चित्र बदलायचं आहे. तुम्ही लोकांनी त्या कामाच्यासाठी तुमची मानसिक तयारी ठेवा, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि तुम्हा सगळ्यांनी आज मतदान तर केलंच, प्रचंड मतदान केलं, पण त्याबरोबर निवडणूक झाल्याच्या नंतर आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं तुम्ही आलात, पुण्याचे सहकारी आले, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.